हे काय कविराज, तुमच्या डोळ्यात पाणी? कुठे? आश्चर्य. वास्तविक मी कुठल्याही गोष्टीचा आनंद मानत नाही, त्यामुळे मला कशाचंही दुःख होत नाही. मग हे अश्रू असं असेल कदाचित, ह्या डोळ्यातले आनंद अश्रू असतील आणि ह्या डोळ्यातले दुःखाश्रू. पण आनंद कसला आणि दुःख कसलं? राग रागिण्यांचे भेद मला कळतात याचा आनंद, पण जे गळ्यातून काढता येत नाही ते असं डोळ्यावाटे काढावं लागतं याचं दुःख. असो, मी आता निघतो, पण कुणालाही सांगू नका की कविराज आज इथं रडले. लोकांना खरं वाटणार नाही, हसतील ते तुम्हाला. पाहिलं सुमा, एकाच भेटीत कुणाबद्दल ठाम मत बनवणं किती चुकीचं ठरतं. अगं, मी या माणसाला, या खुदा, आरती सुरू झाली. बद्री, अरे बद्री, मेणा तयार ठेव. येते ग उमा, पुन्हा येईन अशीच. उमा, आरती सुरू झाली, आपण जाऊया देवळात आरतीला. म्हणजे थांब, बैस तिथं. या पुढं तुझं देऊळ हेच, पूजा हीच. समोर घेतो ग्रंथ आणि उघड त्या ग्रंथाचं शेवटचं पान. शेवटापासून सुरुवात करायची? उघडलंस ते पान? हो. आता तेही उचलून बघ. बाबांनी खाली काय ठेवलंय ते. हे काय? माझा पेशवाई डब्बू, मी दिलेला 12 वर्षापूर्वीचा. पंडितजींनी तो सांभाळून ठेवला होता. याचा अर्थ त्यांना माझी आठवण होती. त्यांनी खऱ्या अर्थानं मला शिष्य मानलं होतं. उमा, मी आज धन्य झालो. उमा, धन्य झालो. खऱ्या अर्थानं धन्य होशील त्या दिवशी, जेव्हा त्या राजगायक पदावर पुन्हा पंडित भानुशंकरांची घरंदाज गायकी प्रतिष्ठित करशील तेव्हा. आता तीच महत्वाकांक्षा असायला हवी तुझी. समोर घेतो ग्रंथ आणि सुरू कर तुझा रियाज. हे मुरलीधर श्याम, हे नंदलाल मुरलीधर श्याम, हे नंदलाल मुरलीधर श्याम, हे नंदलाल मुरलीधर श्याम. तूचा गुरु एकच त्राता, तूचा गुरु एकच त्राता, तूचा गुरु एकच त्राता. संगीताचा तू गाता, संगीताचा तू गाता, संगीताचा तू गाता. तारक तव शुभ नाम मुरलीधर श्याम, हे नंदलाल मुरलीधर श्याम. मुरलीधर श्याम, हे नंदलाल मुरलीधर श्याम. मुरलीधर श्याम, हे नंदलाल मुरलीधर श्याम.
संगीताचा तू उद्गाता संगीताचा तू उद्गाता संगीताचा तू उद्गाता तारकतव शुभ नाम मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर 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 शाह Baselo piyamo raja, ya 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 baselo piyamo raja. Kavan desa kavan nagari, ya me kavan desa kavan nagari, ya me kavan desa kavan nagari, ya me wadi, me jabungi 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 de ho badai piya mora 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 gavan de gavan nagari ya me gavan de gavan nagari ya me gavan de gavan nagari ya me wadi me jabungi 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 wadi wadi me jabungi 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 de ho badai piya mora 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 बराबर चलो हो badai piya mora kavan desa kavan nagari ya me kavan desa kavan nagari ya me kavan desa kavan nagari ya me wadi me jabungi 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 wadi wadi me wadi me wadi क्या वाह क्यों रुक गए शहजादे दीवान साहब आए हैं अब्बाजान
दीवान साहब। दीवान साहब आ गए। आइए आइए दीवान साहब, कैसे तशरीफ लाना हुआ इस गरीब खाने में? म्हटलं तर सहज आलो होतो. म्हटलं तर राजेसाहेबांच्या हुकमाची तामील करायला. अच्छा, पण मला वाटलं होतं कालच्या एवढ्या मोठ्या दिग्विजयानंतर आज सुट्टी असेल तुमच्या या रियाजाला. छुट्टी और रियाज को? तोबा तोबा. दिवाण साहेब, कलाकारांचा रियाज कधी थांबत नसतो. अच्छा, जनात वावरताना देखील मनात गुणगुंड चालूच असतं त्याच्या. बर, रात्री स्वप्नात देखील सूर येतात. वा. त्या सुरांना पंख असतात. त्या सुरांना एक सुगंध देखील असतो, एक अजीब व गरीब खुशबू. क्या बात है. तो मेरे कहने का मतलब था, कहने का मतलब यही था कि रियाज छुट्टी नहीं, चाहे आसमान की बिजली भी टूट पड़े, रियाज हरदम चलता ही रहेगा. पायलट पायलट दिवाण साहेब, केवढा उल्हास आहे या पोराला गाणं शिकायचं ते. नाही तर तो सदाशिव, अरे माधुकरे मागतो दारोदार संगीतासाठी. काल तर भर दरबारात माझ्या समोर बसून माझं गाणं ऐकत होता. मला वाटलं होतं तुम्ही त्याला उठवाल तिथून. केव कळतंय काय त्याला गाण्यातलं? नाही, कळतंय काय त्याला गाण्यातलं? बडा जानकार समझकर मुंडी हिला रहा था, बदतमीज कहीं का. त्याला गाण्यातलं काय कळतंय? जी हाँ, बेटा उस्मान, जी चचा जान. अरे तुझ्याच वयाचा असेल तो पोरगा. हाँ हाँ, बिल्कुल बिल्कुल. अरे पण त्याचा गळा जिथं पोचतो तिथे तुझी नजर सुद्धा पोचायची नाही. हा साहब. हा अब्बाजान, तुम्ही सदाशिवचं गाणं कुठे ऐकलं? हाँ, बताते हैं बेटी. इनके यहाँ कल दावत थी ना. हाँ? वो क्या था भला, वो 70 रावण. अब्बाजान, तुम्हाला सत्यनारायण म्हणायचं असेल. ओह, खुदा बचाए इस संस्कृत से. तो क्या था, जबरदस्ती ले गए जनाब मुझे प्रसाद खाने. छोड़िए भी खा साहब. हा, परत यायला वळतो ना, तो आतल्या कमऱ्यातून तान ऐकू आले. थांबलो, ऐकत राहिलो. अपनी ही मस्ती में बेहोश गा रहा था लौंडा. आदत बोल रही थी बेटी, जिगर भी महसूस हो रहा था. हाँ, हिसाब में गड़बड़ तो थी ही जरूर, मगर बेटी जी. कुठलाही गायक असा टप्प्याटप्प्यानं पुढे जातो. पहले तो कुछ दिन उसका गला बचता है, फिर आदत के बाद बोलता है, फिर जब कहीं काफी रियाज होता है ना जिगर के साथ, तब कहीं जाके उसका गला गाने लगता है. बड़ी अच्छी तबीयत पाई है लौंडे ने. किसी अच्छे उस्ताद के हाथों घिसा जाएगा, घिसा पीटा मजा जाएगा ना, तो हीरा बन जाएगा बेटी, हीरा. एवढी हमदर्दी आहे तुम्हाला त्याच्याबद्दल? क्यों नहीं होगी? अगं गुणीजन दिसला की कदर करावी आपण. तो तरुण हिंदू असला तरीही? अरे अरे, ना समझो बेटी, नादान हो तुम भी. हैं? अरे या संगीताच्या दुनियेत हा हिंदू हा मुसलमान यात काय मतलब आहे? हैं? अरे सूर आणि लय हा तर आमचा खरा असली मजहब आहे. लेकिन अब्बाजान, हं? सदाशिव गात होता कुणापुढे? त्याच्यासमोर एकुलता एक श्रोता होता ना, कोण? कविराज बाके बिहारी त्रिपाठी. मग जरी ना जी. हा कदाचित गलतफहमी असेल आमची, पण वाटतं कविराजांनी हा मामला मुद्दाम तर जुळवून आणला नसेल. मगर बेटी, एक शिकायत आहे. शिकायत? हा, हा पोरगा आमच्या घराण्याच्या चिजा चोरतो आणि पंडितजींच्या ढंगानं गातो. जिजा चोरतो? हा, नाही तो क्या. अरे दिवाण साहेबांना खुदा हाफिज करून मी बाहेर आलो, मेळण्यात बसलो, एवढ्यात त्या पोरानं दुसरी चीज सुरू केली, मारू बिहागची. लेकिन अब्बाजान, मारू बिहागवर तुमच्या एकट्याची मालकी आहे का? अच्छा, कबूल आहे. अरे पण आम्ही बांधलेल्या चिजेवर तर आहे. अरे आदल्या दिवशी ती चीज मी बांधली होती, वही अपनी.
ए, ए, क्षमा गुमान करे ए, क्षमा गुमान करे. अरे सकाळी चीज बांधली, संध्याकाळी ह्या पोरांना शिकवत होतो आणि तीच चीज दुसऱ्या दिवशी दिवाण साहेबाच्या हवेलीनं त्या सदाशिवना गावी. नाही 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 नाही, हा पोरगा आमच्या हवेलीच्या आसपास कुठे राहून चोरून ऐकतो की काय. अब्बाजान, दीवान साहब कब के आए हुए हैं? दीवान साहब कब का आए हुए हैं? कहिए दीवान साहब कैसे आना हुआ? प्रथम आपलं अभिनंदन. अच्छा, काल विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपण पुन्हा शाही मैफिल जिंकलीत. शुक्रिया शुक्रिया. आपल्या राजगायक पदावर पुन्हा शिक्कामोर्तब झालं. बधाई हो. हमें इसकी क्या जरूरत थी? बधाई देने आया था, खाली हात कैसे आता. अच्छा अच्छा. कालचं आपलं गाणं राजेसाहेबांना फारच आवडलं. कालचा दरबार संपल्यापासून भेटेल त्या प्रत्येकाजवळ ते आपलीच तारीफ करतायत. आत्ता या क्षणी देखील राजवाड्यावर तोच कार्यक्रम चालू आहे त्या अंग्रेज मेम समोर. अंग्रेज मेम समोर. अच्छा, राजे साहेबांना आमचे सलाम सांगा. राजेसाहेबांनी आपली आठवण काढली आहे, आपला मुजरा मागितलाय. मग कह तो दिया ना अभी अभी आप हमारी ओर से. अब्बाजान, मुजरा मागितलाय म्हणजे तुम्हाला आत्ता राजवाड्यात बोलवलंय. आत्ता? अरे ही तर आमची रियाजाची वेळ आहे. तिकडे खास महालात मंडळी आपलीच वाट पाहत आहेत. लाट साहेबांच्या मेमसाहेब उद्या ग्वाल्हेरला जातील. रात्रीचं जागरण त्यांना सहन होत नाही म्हणून आत्ता यावेळी. अच्छा, म्हणजे ती अंग्रेज मेम आमचं गाणं ऐकायला आले. फार दुरून दिल्लीहून.